आज मी तुम्हाला दाखवणार आहे ती वेट लॉस रेसिपी आहे। जर तुम्हाला प्रोटीन रिच ब्रेकफास्ट करायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। व्हिडिओ एंडपर्यंत नक्की पहा। स्वागत आहे मंडळी पूनम पवार ब्लॉगच्या एका मिनी व्लॉगमध्ये। तर ब्रेकफास्ट हा हेल्दी असला पाहिजे, त्याचबरोबर तो टेस्टी पण झाला पाहिजे आणि त्यासाठी आज आपण घेणार आहोत मसूर डाळ, मूग डाळ, उडीद डाळ आणि तांदूळ एक वाटी। आणि हे स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आहे। साधारणतः 2 ते 3 तास याला पाण्यामध्ये सोक करून ठेवायचं आहे। तुम्ही ओव्हरनाईट पण सोक करून ठेवू शकता। तर हे बघा, सिम्बा देखील मला मदत करायला आलेला आहे रेसिपी बनवताना। आता साधारणतः 3 तासांनी मी याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहे। अजिबात पाण्याचा वापर करायचा नाहीये। सगळ्या डाळी टाकून मस्तपैकी एकदम चांगलं ग्राइंड करून घ्यायचं बारीक। मग त्याला फर्मेंट व्हायला अर्धा तास 1 तास ठेवून द्यायचं। तोपर्यंत मग मी आता ग्रीन चटणी बनवणार आहे। खोबरं घेतलंय, इथे मिरची आहे, आलं लसूण आहे, त्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि तोपर्यंत एक चटणी तयार करून घेऊयात। आणि या इथे मी सगळं चॉप पण करून घेतलेलं आहे बारीक। जसं तुम्ही बघू शकता, बीट आहे, गाजर आहे, टोमॅटो, वाटाणा, त्याच्यानंतर कांदा, कोथिंबीर आणि आलं लसूण मिरची, हे सगळ्या ज्या भाज्या आहेत त्या चॉपरमध्ये फाईन अगदी बारीक बारीक व्यवस्थित चिरून घेतलेल्या आहेत आणि ते आता बॅटरमध्ये मी मिक्स करणार आहे। यामध्ये आपण मीठ आणि थोडीशी चवीला हळद पण टाकायची। बघताय कलर किती मस्त आलाय, असं वाटतं बिटाची कोशिंबीर बनवलेली आहे। तर तेल लावून थोडं गरम होऊ द्यायचं तव्याला। अशा प्रकारे घालून घेतलेलं आहे बॅटर सगळं व्यवस्थित। आता याच्यावर झाकण ठेवण्याला शिजू देत। जास्त वेळ लागत नाही, 5-10 मिनिटात ते एक साईडने शिजलं की परत दुसऱ्या बाजूला आपण फ्लिप करून घ्यायचं आणि परत एकदा व्यवस्थित शिजवून घ्यायचं। रेडी होत आहे, त्याच्यावर परत एकदा झाकण। आणि अशा प्रकारे आपली रेसिपी रेडी झालेली आहे। मी खात्री देऊन सांगते की ही रेसिपी तुम्ही जर बनवली घरी तर तुम्हाला नक्कीच घरी सगळ्यांना आवडेल। ही खूप हेल्दी रेसिपी आहे, डेफिनेटली ट्राय करा। हा व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करून कळवा कशी वाटली ही रेसिपी। भेटूयात लवकरच।